आता आपण गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर काय करावे ते बघणार आहोत. आजच्या धकाधकीच्या काळात ज्या नोकरीपेशा स्त्री किंवा पुरुष असेल तर त्यांना हे 7 दिवसाचे पारायण करायला जमत नसेल किंवा जागेची अडचण असेल किंवा असे काहीतरी वेगळे प्रॉब्लेम असतील तर त्यांच्यासाठी ही सेवा वरदानच ठरेल. सर्व सेवेकरांनी एक विशेष सेवा करावी, ती म्हणजे श्री एक श्लोकी गुरुचरित्र वाचावे. ज्या सेवेकरांना श्री गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल त्या सेवेकरांनी एक श्लोकी गुरुचरित्र वाचल्यास श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ लाभते. ही सेवा केल्यास सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. ज्यांना 52 अध्यायी मोठे श्री गुरुचरित्र वाचन, त्याचे पारायण इत्यादी करणे शक्य नसेल तर त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्याने श्रद्धेने म्हणावा. श्लोक म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र पारायण. श्लोक. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंद तपातला भिल्ल वाडीची या संगमा, तेथून मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. असा हा एक श्लोकी गुरुचरित्र पारायणाचा हा श्लोक तुम्ही जर रोज म्हटल्याने तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे फळ लाभणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला मार्गदर्शन जरूर करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.